मणी सर प्लीज मी काय सांगते ते ऐका माझं. मणी सर अहो ही बातमी खोटी आहे. मणी सर प्लीज विश्वास ठेवा, मी काय सांगते ते ऐकून घ्या. मी वॉर्डन मॅडमच्या रूम मध्ये आले होते. तुम्ही वॉर्डन मॅडमची सेवा करत होतात. मला वाटलं तुम्ही तिथे थांबणंच योग्य आहे. आणि आज गायनिकची अपॉइंटमेंट होती, डॉक्टरांकडे जायचं होतं. नेहमीप्रमाणे तुम्ही माझ्या सोबत याल असं वाटलं होतं, पण ते नाही शक्य झालं. म्हणून मी एकटीने जायचं ठरवलं. दुष्यंत आला तिथे, मी नव्हतं बोलावलं. मणी सर प्लीज ऐका, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि तो माझ्या बाळाचा बाप आहे म्हणून मी मणी सर सॉरी. हे बघा, हा फोटो आणि ही बातमी खोटी आहे. मणी सर प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज. नाही स्वानंदी, तो फोटो आणि ती बातमी बरोबर आहे. दुष्यंतच बाळाचं बाप आहे आणि हे सत्य आहे. आणि आता तो बापाची जबाबदारी सुद्धा निभावतोय. तुमची त्याला साथ आहे, परवानगी, आणि मी मूर्खासारखा तुमच्यामध्ये येतोय, हेच सत्य आहे. आणि हे सत्य आता मला कळलेलं आहे. अहो तुम्ही बोलत का नाही माझ्याशी? प्लीज काहीतरी बोला प्लीज. मणी सर अहो ऐका माझं. मणी सर अहो प्लीज. तुम्ही इथे का आलात माझ्या मागे? मणी सर प्लीज ऐका माझं. अहो प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. हे बघा स्वानंदी, ही बातमी मॅडम पर्यंत पोहोचता कामा नये. त्यांना कळलं तर त्यांना त्रास होईल. प्लीज गप्प राहा. मणी सर प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. स्वानंदी प्लीज. मणी सर अहो या पेपर मध्ये जे काही छापून आलंय माझ्या बाबतीत आणि दुष्यंत बाबतीत, मी शपथ घेऊन सांगते असं काही नाहीये. हे सगळं खोटं आहे. स्वानंदी प्लीज. सतत त्या बातमीबद्दल बोलू नका त्यांना. मणी सर. आई. मॅडम अहो आई काय होत आहे? काय झालं? मॅडम काय होत आहे? बरं वाटत नाही का तुम्हाला? मणी सर डॉक्टर म्हणाले होते त्या हायपर झाल्यानंतर एक इंजेक्शन दिलं होतं, ते त्यांना सलाईन मध्ये टाकायला सांगितलं होतं. मणी सर पटकन. मॅडम शांत व्हा. मी काय करू आता? मणी सरांनी परत एकदा गैरसमज करून घेतलाय. आता ह्या क्षणी मला काही बोलताही येत नाहीये. आता हातपाय हलवायला हवेत हे शब्दशः तुला करायचंय. हातपाय हलवले तरच हातापायांमध्ये ताकद येणार आहे. फिजिओथेरपिस्टने काय सांगितलंय? दिवसातून जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस व्यायाम करायचा आहे. आपल्याला रिकव्हर व्हायचंय ना लवकर. चल उचल. 1, हा गुड 2, उचल. ठीक आहे मी आहे ना. मी तुझ्याकडून सगळा व्यायाम करून घेणार आहे. ओके चल, आता मी तुझ्या सोबत उचलतो हात. 1. येऊ का आत? व्यायाम सुरू आहे वाटतं. नीलमताई कसं वाटतंय आता तुम्हाला? बरे आहात ना तुम्ही? बघू किती प्रगती झाली ते. अगं बाई, काहीच प्रगती झालेली नाहीये. मला वाटलं थोडी तरी प्रगती झाली असेल, म्हणजे हातावर कंट्रोल आला असेल, पण नाही.
सुजित काय म्हणतात रे त्याला, असं काय भाजी सारखं काय? व्हेजिटेबल लाईफ मामा, म्हणजे ज्यात माणूस जिवंत असतो पण त्याला जगता येत नाही. तेच ते. मला ना ह्यांच्याकडे बघून कसं वाटतं माहितीये, ती मेथीची जुडी असते बघ मलूल झालेली, ती तसंच. मणी, तू काळजी घे स्वतःची. तुझ्या पाठी हे काय लागलंय मला कळत नाही. बघ ना, देव सतत तुझ्यासोबत काही ना काहीतरी वाईटच घडवतोय. त्यामुळे डॅड तुला वारसा हक्क देणार होते, ते होणारच होतं की दुष्यंत मध्ये आला. त्याने आपल्याला सांगितलं की स्वानंदीच्या बाळाचा बाप तू आहे. ते तुला सहन करावं लागलं. त्यातनं तू जरा बाहेर पडतोयस ना पडतोस तोवर वॉर्डन मॅमचा ऍक्सिडेंट झाला. आणि आज पण बघ, न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली. मला हेच कळत नाहीये की सुजित, त्या बातमीचा उल्लेख नको. नाहीतर काय, आपल्या मणीच्या मागे ना संकटांचा ससेमिरा लागलाय. मणी, तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, म्हणजे संकटात सुद्धा. हो की नाही का संचिता? ऑफकोर्स. मणी, डॅड दिल्लीला गेले, तुला माहितीच आहे. ते मीटिंग मध्ये होते, पण तरी सुद्धा त्यांनी कॉल केला आणि तुझ्यासाठी निरोप दिलाय. डॅडनी सांगितलं की तू अजिबात काळजी करू नकोस. ते परत आले की त्या न्यूजपेपरच्या रिपोर्टरला ते झापणार आहेत, त्याची कंप्लेंट करणार आहेत. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस असं डॅडनी सांगितलंय आम्हाला. गुड, व्हेरी गुड. म्हणे तू काळजी नको करूस. डॅडने मनावर घेतलंय ना, म्हणजे नक्की ते करतील. किती घाण लिहिले रे तुमच्याविषयी न्यूजपेपरमध्ये. शी. डॅड बरोबर समाचार घेतील त्याचा. नाही नाही, काही नाही. अरे काहीच नाही कसं म्हणतोस म्हणी? ती आई आहे ना तुझी, त्यांनाही कळलं पाहिजे काय चाललंय आता. अहो, मी सांगते तुम्हाला काय झालंय ते. स्वानंदी आणि दुष्यंत, त्या दोघांचा फोटो आलाय पेपरमध्ये छापून.